आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। नमस्कार, मी लक्ष्मी दळवी, संतोषची आई। सगळ्यांना मनापासून नमस्कार। सगळ्यात आधी मला या कंपनीचे तुमचे सगळ्यांचे आभार मानायचे। म्हणजे तुम्ही सगळे तुमच्या कामगारांचं इतकं कौतुक करताय, असं जाहीर सत्कार करताय, आणि त्याहीपेक्षा कौतुकाची गोष्ट म्हणजे मुलांचं कौतुक करायला त्यांच्या पालकांना आमंत्रित केलंय। आपल्या मुलांचं कौतुक होताना पाहणं यापेक्षा सुंदर गोष्ट ती काय। म्हणजे आता बघा ना, इथे ज्या माऊली आल्या आहेत त्यापैकी कोणीतरी शिक्षिका असेल, कोणी डॉक्टर असेल, कोणी आणखीन कोणी, पण इकडे प्रत्येक माऊली फक्त आई म्हणून आली आहे। आईला तिच्या मुलांचं कौतुक असतंच, पण जसं आईला कौतुक असतं ना, तेवढं किंवा त्याहीपेक्षा किंचित जास्त वडिलांना आपल्या मुलांचा अभिमान आणि कौतुक असतं। म्हणजे मुलांचा सत्कार करायला पालकांना स्टेजवर बोलवतायत। आता आमचा संतोष म्हणाला की बाबा आले नाहीयेत, चुकून बोलला। म्हणजे नजर चुकीने त्याच्या लक्षात आलं नाही की त्याचे बाबा इथेच आहेत। आले ते त्याचं कौतुक पाहायला। तिकडे उभे आहेत ते श्रीनिवास दळवी, ते ऑटो रिक्षा चालवतात। अहो, माझे हे आहेत ना, मी गेली 40 वर्ष एका मोठ्या कंपनीत चांगल्या हुद्द्यावर नोकरी करत होते। आता पुढच्या 1-2 वर्षात रिटायर होणार होते, पण नेमकं काही कारणास्तव त्यांची नोकरी गेली। पण खचले नाही हं ते, खूप स्वाभिमानी आहेत ते। त्यांनी ठरवलं की कोणावरही भार व्हायचं नाही, मुलांवर पण नाही। त्यांनी अगदी मेहनतीचा मार्ग निवडला बघा। ऑटो रिक्षा चालवतात ते, आमच्यासाठी, आमच्या घरासाठी, आमच्या मुलांसाठी। अहो, आम्हा सगळ्यांना तुमचं खूप कौतुक आहे, खरंच। आणि हे बघा, तुम्ही जे काम करताय ना, ते जर तुम्हाला कमीपणाचं वाटत नसेल, म्हणजे मला खात्री आहे तुम्ही या इथे, कारण मला तुमचा प्रचंड अभिमान वाटतो। आपल्या संतोषचा सत्कार तुमच्याच हाताने होऊ दे। या तुम्ही इथे स्टेजवर, बोलवते ना। हो सर, या तुम्ही। कशाला आला होता तुम्ही इथे बाबा? हा बाबा ना, हा
ती अशी माझ्या ऑफिसच्या कलिग समोर माझी इज्जत काढायला आला होता? हा, मी बोलवलं होतं तुम्हाला. पण काय हे कसले कपडे घालून आलाय? रिक्षावाल्याचे कपडे. मी मान्य केलं तुम्ही रिक्षावाले आहोत, तरी पण हे कपडे घालून कशाला यायचं इकडे? अरे संतोष, मी येणारच नव्हतो इथे. झालं काय, तो जरी आलात मला तुम्ही बाकी काही सांगू नका. आता मी उद्या यांच्यासमोर माझ्या ऑफिस कलिग समोर तोंड काय दाखवू? काय सांगू त्यांना मी रिक्षावाल्याचा मुलगा आहे म्हणून? तुमच्याशी ना बोलण्यात काही अर्थच नाही. वा 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 भावना, आज का योग जुळून आलाय ग. आज आई पण घरात नाही आणि वीणा पण घरात नाही, त्याच्यामुळे आज तुझ्या हातचा चहा प्यायला मिळाला मला. तुला सांगू, एकदा का उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या ना माझ्या मुलींना, की मला सुट्टी लागल्यासारखं वाटतं. आणि सगळ्यात महत्वाचं, त्या एकदा का आत्याकडे गेल्या ना की मला मोकळा श्वास घ्यायला मिळतो. त्याबद्दल कधी किंवा काय कळेल ना, काही सांगता येत नाही. अरे काय झालं, एवढा का तणतणत आलास? आता कोणाबद्दल आणि काय कळलं तुला? कोणाबद्दल आले विचारा, आपल्या तीर्थरूपांना विचारा. अरे आता त्यांना काय विचारायचंय, तूच सांग ना पटकन, काय झालंय ते. मी सांगू? हो. हे आपले माननीय तीर्थरूप कुठे काम करतात असं आपल्याला लहानपणापासून सांगितलंय? मोटार कंपनीत काम करतात असं सांगितलंय ना? हो. हा गैरसमज आहे आपला. काय? साफ खोट. हे श्रीमान श्रीनिवास दळवी एक रिक्षा चालक आहे. सासवड मध्ये आपल्या इज्जतीचे वाबाडे काढत रिक्षा चालवतात. काय सांगतोय हा बाबा? तुम्ही रिक्षा चालवता? देवा देवा देवा, माझे बाबा रिक्षा चालवतात. अहो बाबा, इतके दिवस आम्हाला खोटं का सांगितलं मग, की तुम्ही कुठल्या तरी गाडीच्या कंपनीत काम करता म्हणून? मंगल, इतके दिवस मी गाडीच्या कंपनीतच नोकरीला होतो.